हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आजचा जो व्हिडिओ आहे मी संध्याकाळपासून चालू केलेला आहे। संध्याकाळचे भांडे पडले होते, ते भांडे घासून घेतले। सगळ्यात जास्त जो कंटाळा मला जर येत असेल तर ते भांडे घासायचा येतो, पण काय करू, माझ्या भांड्याला इतकी बरकत नाही की खूप भांडे पडतात। तर भांडे घासून घेतले। गुरुवार असल्यामुळे बाजारचा दिवस होता, बाजार केला। बाजार आणल्यानंतर पूर्ण बाजार वेगवेगळा करून घेतला, स्वच्छ करून घेतला। कांदे, टमाटे, बटाटे सर्व वेगवेगळे करून घेतले। बाजार म्हटलं तर आमच्याकडे फिश ही नक्की असते, तर फिश आणली होती, तर म्हटलं आता फिश फ्राय करून घ्यावी। जेव्हा माझ्याकडे असते तेव्हा आमच्याकडे फक्त सहसा वरण भात असतो, दुसरं चपात्या आम्ही करत नाही, त्याच्यामुळे आज चपात्याला आराम होता। ही माझ्याकडे एक देवळी आहे आणि या देवळीमध्ये आम्ही काही देव काही ठेवत नाही, तर याच्यामध्ये फक्त आम्ही सामान ठेवतो, कारण खूप मोठी देवळी आणि खूप मोठी जागा ही अडवते। तर आज म्हटलं ही साफ करून घ्यावी। लाकडाची असल्यामुळे काय होतं माहिती आहे, लवकर खराब होते ही, आणि मग लाकडाच्या वस्तू साफ करायला म्हटलं तर खूप वैताग येतो, खूप अशी चिकटसारखी होते ती। तर म्हटलं आता आज चांगली साफ करून घ्यावी, आणि याच्यासाठी मी एक शीट मागवली आहे मेशोवरून। खूप छान शीट आहे, 220 रुपयापर्यंत मला पडली। तर म्हटलं ही शीट जर टाकली तर मग पुन्हा होणार नाही खराब, आणि मग जेव्हा आपण साफ करायची वेळ येईल तर आपण त्याला शीटच पुन्हा लावून घेऊया। आणि ही ब्राऊन कलरची देवळी आहे, याला मी बाहेर जे मागे जे आहे ते वॉलपेपर लावलेला आहे, तो वॉलपेपर पण एकदम छोटासा आला, तर कधी याला मी जरासं काहीतरी रिनोव्हेट करेल। तर आता साफ करून घेतलं याला चांगलं। एक जे माझ्याकडे मी होममेड लिक्विड बनवलं होतं त्याच्याने खाण्याकोपऱ्याने सगळं जाळे बिळे काढून घेतले। ही ती शीट आहे, माझा फेवरेट कलर आहे, ब्ल्यू कलर मी मागवला। आणि बघायला गेलं तर ही शीट खूप मोठी दिसते। मला वाटलं की माझं पूर्ण किचनमध्ये जिथे मला ही शीट लावायची तिथे होऊन जाईल, पण जेव्हा बघितलं ना मी, जेव्हा फक्त साध्या या लाकडाच्या देवळीलाच मी जेव्हा हे शीट लावली तेव्हाच अर्ध्याच्या वर ही शीट संपली होती। पण दिसायला कलर वाईज खूप छान आहे, म्हणजे 2-3 जर आपण मागवले अजून तर मग आपलं पूर्ण किचन याच्यामध्ये कवर होईल। एकामध्ये काय होत नाही आहे, एका साईडला खडबडीत बाजू, एका साईडला अशी प्लेन बाजू आहे। मला कोणती बाजू खाली घ्यायची कोणती वर कळत नव्हतं, पण तरी पण मी खडबडीत बाजू जी आहे ते वर घेतली, मेजरमेंट घेतलं। आणि मी मेजरमेंट घेऊन सुद्धा फायदा झाला नाही, एकदम बरोबर मेजरमेंट घेतलं, पण तरी कट झाले, तरी पण थोडी छोटीशी मला असं कमी झालं, थोडं मागे पुढे झालं असो, पण तरी मी ते कट करून घेतलं। आणि समोरून थोडंसं एक्स्ट्रा पुढे होतं तर ते पण मी दुमडून घेतलं, म्हटलं कट करायला नको, म्हणजे पुढे आपल्याला वापरता येईल कुठे जर वापरायचं ठरलं तर अशी मी मेजरमेंट घेऊन ती दुमडून घेतली। आणि खूप सुंदर कलर वाटत होता, मला आवडला कलर, पण दिसताना हा खूप डार्क ब्ल्यू होता, पण जेव्हा आला तेव्हा एकदम लाईट ब्ल्यू होता। पण ठीक आहे, जे आहे ते आहे। मग नंतर मी जे सामान होतं माझ्याकडे ते मी त्याच्यावर पूर्ण लावून घेतलं, थोडं बरं दिसतं। ही लोणच्याची बरणी आहे त्याच्यामुळे ती ओपन ठेवावी लागते, नाही तर त्याला बुरशी येईल। आणि माझं एक छोटंसं प्लेट्सचं रॅक आहे, हे पण मी मेशोवरनं मागवलं होतं 210ला आय थिंक, पण याच्यामध्ये खूप छान प्लेटी बसतात आणि खूप छान दिसतं हे। आणि चमचे ठेवायचं स्टँड आहे, प्लेटी मी चांगलं लावून घेतल्या। आणि थोडंसं शीटच फक्त चेंज केलं, बाकी काही केलं नाही, तरी पण छान लुक वाटत होता आणि थोडंसं फ्रेशही वाटत होतं। नेहमी तेच बघून कंटाळा येतो,